अजित पवारांना आपल्या घातपाताची चाहूल आधीच लागली होती. म्हणून प्लास्टिकवरून ते काचेच्या बाटलीवर आले. विमानात जाताना त्यांना नेहमी घातपाताची भीती वाटायची. म्हणून त्यांनी रोहित पवारांना सावध केलं होतं. स्वतःसाठी देखील ते सावध झाले होते. त्यांनी आपल्या प्रवासासाठी जवळच्या उद्योगपती मित्रांना विमान खरेदीची अपेक्षासुद्धा बोलून दाखवली होती. निवडणुकीच्या काळात अजित पवारांनी अनेकांना शिंगावर घेतलं होतं. अजित पवारांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्यांचाच भ्रष्ट चेहरा ते लवकरच जनतेसमोर आणणार होते. निधनाच्या आधीची त्यांची काही स्टेटमेंट्स पाहिली तर त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी तणाव जाणवत होता. मन मोकळं करायचं कोणाकडे, म्हणूनच शरद पवार आणि कुटुंबियांसोबत त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. परंतु अखेर होत्याचं नव्हतं झालंच. परंतु आता रोहित पवारांच्या रूपाने याला वाचा फुटते. विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून राज्यभरातील सर्वसामान्य जनतेसह अजितदादांच्या प्रेमींच्या मनात अनेक शंकांचं काहूर माजलंय. अजित पवारांच्या मनात अपघातादरम्यान अशा अनेक गोष्टींचा घटनाक्रम मनात प्रश्नांची सरबत्ती करणारा ठरला. सोशल मीडियावर तर प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला. परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी जबाबदार कोण असतो, म्हणून ओठांवर आलेल्या प्रश्नांवर पुन्हा गिळून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु रोहित पवारांनी सर्वसामान्यांच्या मनात अपघाताबद्दल जे प्रश्न आहेत त्यांना वाट मोकळी करून दिली आणि त्या प्रश्नांवरती बोलायचेच नाही असे आदेश सुनेत्रा पवारांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्याचं समजतंय. रोहित पवारांचं कालचं प्रेझेंटेशन पाहून अजित पवारांचा खरोखर घातपात झालाय काय? तर अजित पवार कोणासाठी अडचणीचे ठरत होते का? अजित पवार आपल्याच पक्षातील नेत्यांना अडसर ठरत होते की बाहेरील काही शक्तींचा यात समावेश आहे? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. तांत्रिक चुकीमुळे झालेला अपघात हा देखील घातपातच असू शकतो. ही तांत्रिक चूक घडावी म्हणून तशी वातावरण निर्मिती करणे हा देखील घातपाताचा कट असू शकतो. अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरतायत. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न अगदी रास्त आणि नेमके आहेत. अजित पवारांच्या अपघाताला आता जवळपास 2 आठवडे उलटायला आलेत, परंतु अजूनही अजित पवारांच्या अपघाताचा तपशील तपास यंत्रणांकडून पुढे करण्यात आलेला नाही. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू असली तरी यातील सत्य बाहेर येणार का, यावर देखील रोहित पवारांनी शंका व्यक्त करून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तपास यंत्रणांकडून या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. रोहित पवार यांनी अपघातावर नेमकं कोणत्या शंका निर्माण केल्यात त्याचीच माहिती सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. 1. शेवटच्या क्षणी प्रवासाच्या नियोजनामध्ये बदल का? अजित पवार 27 जानेवारीच्या संध्याकाळी मुंबईहून पुण्याला कारने जाणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. मात्र विदर्भातील एका मोठ्या नेत्यानं एका फाईलवर सही करण्यासाठी त्यांना थांबवून ठेवलं. यामुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही फाईल नेमकी कोणती होती? ती खवाखर इतकी महत्त्वाची होती काय? अजित पवार सर्व फाईल्स एकत्र ठेवत असताना नेमकी तीच फाईल मंत्रालयात कशी होती? ती फाईल अजित पवारांपर्यंत आणताना संबंधित व्यक्तीला उशीर का झाला? हा विलंब जाणीवपूर्वक घडवून आणला होता का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. 2. पायलटची ऐनवेळी अदलाबदली. अजित पवारांच्या विमानासाठी सुरुवातीला साहिल मदान आणि यश हे पायलट असे ठरलेले होते. पण शेवटच्या क्षणी वादग्रस्त सुमित कपूर या पायलटला का पाचारण करण्यात आलं? सुमित कपूर याला दारू पिण्याची सवय असल्याने 2010 आणि 2017 मध्ये त्याला निलंबित करण्यात आलं होतं. अपघाताच्या दिवशी तो मध्यधुंद अवस्थेत होता का? त्याची एअरपोर्टवर विमान उड्डाणाच्या पूर्वी तपासणी करण्यात आली होती का? केली असेल तर तिचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल का? असा प्रश्न रोहित पवारांनी सोडला. 3. प्रश्न. दोन्ही संस्थांच्या वेळेत तफावत. विमानाचा ट्रान्सफॉर्डर म्हणजे जे विमानाचे स्थान दर्शवते ते अपघात होण्यापूर्वी शेवटच्या 1 मिनिटात सकाळी 8:43 वाजता अचानक बंद झाले होते. अपघाताच्या वेळी वैमानिकाने कोणताही मेडे कॉल केलेला नव्हता. डीजीसीएचा अहवाल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीच्या वेळात 20 सेकंदांची तफावत आहे. ज्यावेळी विमानाचा विषय येतो तेव्हा एक सेकंद महत्त्वाचा असतो, कारण सर्वसामान्य विमान 1 मिनिटात सुमारे 15 किलोमीटरचं अंतर कापत असतं. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या अपघाताबाबत 2 मोठ्या संस्थांच्या वेळेत घोळ असेल तर ही गंभीर बाब असल्याचं रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिलं. महत्त्वाच्या बातमीव्यतिरिक्त मी तुमचा 1 मिनिट घेते. तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक त्यांच्या नोकऱ्यांमधून लाखो रुपये कमावतात. सत्य हे आहे की फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. ते त्यांचे उत्पन्न शेअर बाजारात गुंतवून पैसे कमावतात. परंतु बऱ्याचदा लोकांना कुठून सुरुवात करावी हे माहिती नसतं. म्हणून मी तुम्हाला मार्केट वुल्फ हे ॲपची ओळख करून देऊ इच्छिते.
मार्केट वुल्फ हे ॲप SEBI नोंदणीकृत ॲप आहे, जे भारतात वेगाने वाढते. येथील विश्लेषक तुम्हाला दररोज काय गुंतवणूक करावी हे सांगतात आणि तेही मोफत सांगतात. हे ॲप गुंतवणुकीसाठी योग्य आहे का ते मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, मी या ठिकाणी लॉग इन केलंय. फॉलो ट्रेंड्स वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाईम ट्रेंड्स दाखवते, ज्यामध्ये लोकांनी नफा कमावलाय आणि तुम्हीही फायदेशीर ट्रेंड्स एकाच टॅपमध्ये ट्रेड करू शकता. हो, कोणताही अंदाज न लावता. हे पहा, मी फक्त फॉलो ट्रेडवरती क्लिक केलं, ट्रेड ठेवलं आणि बस माझा ट्रेड सुरू आहे. तुम्ही येथे खूप कमी गुंतवणूक रकमेसह ट्रेडिंग करू शकता. आणि ज्यांना मोठ्या नुकसानीची भीती वाटते त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. इनबिल्ट स्टॉप लॉस हे एक वैशिष्ट्य एका विशिष्ट लेवलपर्यंत पोहोचता आपोआप स्टॉप लॉस लागू करते, ज्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून थांबवते. बघा, नफा ट्रेंडनुसार वाढत होता म्हणून मी स्टॉप ट्रेंडवर क्लिक केलं आणि फक्त एका क्लिकवरती 2065चा नफा बुक केला. मार्केट वुल्फ हे तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. बघा, लोकांनी फेब्रुवारीमध्ये एकाच दिवसात 15,239, डिसेंबरमध्ये 3,352 आणि गेल्या संपूर्ण वर्षामध्ये 5,39,040चा नफा बुक केलाय. आणि मार्केट वुल्फ हे प्रॉफिटवर कोणतेही कमिशन घेत नाही. तुम्ही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व सुविधा फक्त 99 रुपयामध्ये लाईफ टाईम वापरू शकता. मार्केट वुल्फ ॲपचे 20 लाखाहून अधिक डाउनलोडर्स आहे आणि लोक त्याद्वारे त्यांचे फायनान्शियल फ्युचर सुरक्षित करत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि मी कमेंटमध्ये देखील पिन केलेले आहे. जा आणि मार्केट वुल्फ हे ॲप चेक करा. आता येऊयात आपल्या मूळ बातमीकडे. चौथा प्रश्न, रनवेवरील लँडिंगवर संशय. बारामती विमानतळावर लँडिंगसाठी रनवे 29 हा सोपा पर्याय उपलब्ध असताना पायलटने तुलनेने कठीण असलेला रनवे 11वर उतरवण्याचा आग्रह का धरला? त्यावेळी विव्हिजिबिलिटी ही निकषांपेक्षा कमी असतानाही विमान उतरवण्याचा प्रयत्न का झाला? सुरुवातीला रनवे दिसत नव्हता, नंतर अचानक काही सेकंदात चालकाला तो कसा दिसू लागला? को पायलट असलेल्या पाठक यांनी विमान अपघाताच्या काही सेकंदाआधी ओ शिट असं था म्हटलं. या प्रश्नांची उकल होणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. पाचवा मुद्दा, विमानात होता फ्लाइंग बॉम्ब. अजित पवार यांच्या विमानामध्ये 50 लिटरच्या इंधनाची अतिरिक्त कॅन बेकायदेशीरपणे नेली जात असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय. त्याआधी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील विमानात बॉम्ब होता का अशी शंका निर्माण केली होती. एखाद्या विमानात अशा प्रकारे इंधन नेणं हे विमानाला फ्लाइंग बॉम्ब बनवण्यासारखं असतं. एवढं इंधन नेमकं का आणि कशासाठी विमानात ठेवण्यात आलं होतं? त्याचा उपयोग कशासाठी होणार होता? याची माहिती समोर आणण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलंय. सहावा प्रश्न, अजित पवारांना विषप्रयोगाची भीती होती का? रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते प्लास्टिकच्या बाटल्याऐवजी केवळ त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडील काचेच्या बाटलीतील पाणी पित होते. हे बोलत असताना भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एका प्लास्टिकच्या बाटलीत इंजेक्शन टोचून नेमकं आपल्याला काय म्हणायचे आहे हे सांगितलं आणि प्रात्यक्षिक करूनही दाखवलं. रोहित पवारांच्या या कृतीचा अर्थ अजित पवारांना सरळ सरळ आपला घातपात होऊ शकतो याबाबत शंका वाटत होती. त्यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना विमान विकत घेण्याची देखील सूचना केली होती. सरकारी व इतर विमानांवर त्यांना भरोसा नव्हता का असाही प्रश्न यातून निर्माण केला जातोय. याशिवाय त्यांनी रोहित पवारांना देखील सांभाळून राहण्याची सूचना केली होती. त्यांना आपल्या जीवाला धोका असल्याची चाहूल लागली होती का असे अनेक संकेत रोहित पवारांनी दिलेत. सातवा प्रश्न, अपघात होऊनही कारवाई नाही. विमान कंपनी VSR व्हेंचर्स आधीच्या अपघातानंतरही कारवाई का झाली नाही? या प्रकरणाची चौकशी केवळ CIDने न करता अमेरिकेची NTSB किंवा UKच्या AIB सारख्या आंतरराष्ट्रीय तांत्रिक संस्थांमार्फत ही चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेला आठवा मुद्दा, रोहित पवारांच्या दाव्यानुसार भारतात विमानांची MRO म्हणजेच देखभाल दुरुस्तीच्या सेवा देणाऱ्या केवळ 2 मुख्य कंपन्या, यातील एका कंपनीची मालकी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. या विमानाचा घातपात झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. देखभालीमध्ये काही चूक झाली का याचा तपास व्हावा अशीही मागणी केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय सांभाळले, त्यामुळे विमानाचे तांत्रिक वारकावे त्यांना माहिती असतानाही त्यांनी या अपघाताबाबत सविस्तर माहिती का दिली नाही असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे हा अपघात नाही तर घातपातच होता असे बोट दाखवणाऱ्या 8 शंका रोहित पवारांनी उपस्थित केल्यात. पवार घरातील कोणीतरी व्यक्तीने अजित पवारांचा घातपात झालाय की अपघात आहे या मुद्द्यावरती तोंड फोडलंय. परंतु बातमी सूत्रांच्या हवाल्याने अशी फुटलीये की सुनेत्रा पवारांनी त्यांच्या पक्षातील सगळ्या आमदारांना, प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बोलू नका, कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका असं सांगितलंय. आता या सगळ्या गोष्टींचे अर्थ काय काढायचे हा प्रश्न मी या व्हिडिओमध्ये सोडून जाते.
तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे कसे पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जाता जाता एक महत्त्वाची आठवण, तुम्ही तुमच्या रिस्कवरती मार्केट वुल्फ हे ॲप डाउनलोड करू शकता. मार्केट ॲप्सच्या आधीच 20 लाखाहून अधिक डाउनलोडर्स आहे.